मित्रांनो, तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे आज आमच्या कविताचा बड्डे आहे. तर बड्डे सेलिब्रेशन करण्याचं आमचं दुपारचं नियोजन होतं, कारण की सकाळी कविताला गुरुवार असल्यामुळे मंदिरात जायचं होतं. ती स्वामींच्या मठात जाऊन आली आणि यायला तिने उशीरच केला बरं का. म्हणून बाकीच्या सगळ्यांची कामं खोळंबली आणि थोडंसं डिस्टर्ब झालं. जे प्लॅन ठरवले होते ते झाले नाहीत. मग आम्ही दोघी शिल्लक राहिलो. पहिल्यांदा दोघींनी ऑप्शन करून घेतलं आणि नंतर म्हणलं चला आपली थार काढूया आणि बाहेर सेलिब्रेशन करायला जाऊ. मग आम्ही बाहेर गेलो. आमच्या घराच्या जवळच एक सर्कल आहे, खूप छान फोटोशूट वगैरे सगळे रील स्टार तिथंच येतात फोटोशूट करायला. तर आम्हीसुद्धा तिकडंच गेलो होतो. केक कटिंग वगैरे केला, कविताला बड्डेच्या शुभेच्छा दिल्या आणि अशा पद्धतीने कविताचं बड्डे सेलिब्रेशन झालेलं आहे. मोठं सेलिब्रेशन बाकी आहे. बड्डेसाठी खास आमंत्रित व्यक्ती आहेत अस्मिताताई जोगदंड चांदणे. ही मोठी कवयित्री आहे. शालेय पुस्तकांमध्ये सुद्धा हिच्या कविता आहेत, मराठी अभ्यासक्रमामध्ये. आणि खूप छान कविता असतात बरं का आमच्या ताईच्या. एखाद्या दिवशी तुम्हाला नक्कीच ऐकवल. आणि सगळं झाल्यानंतर आम्ही गेलो पावभाजी खायला. फॅमिलीसोबत गेलो होतो पावभाजी खायला. सगळे काय आमच्या व्हिडिओमध्ये येत नाहीत बरं का. जेवढे येतात त्यांना गपचूप घेते मी. आणि अशा पद्धतीने दिवसाचा एंड केलेला आहे पावभाजी खाऊन. मस्त गरमागरम पावभाजी आणि बड्डेची पार्टी इथेच संपलेली आहे. चलो बाय बाय.